As the people of God and as we are the church, it is always good to learn what Bible teaches about the church. आणि देवाचे लोक आणि मंडळी या नात्याने फार उत्तम आहे की आपल्याला मंडळी म्हणजे काय हे जाणून घेणं. We learn about the church from the scripture. We learn about the church from the church history as well. आणि आपण मंडळीविषयी आपण पवित्र शास्त्रातून शिकतो आणि मंडळीच्या इतिहासातूनही शिकतो. And both bless us and both build our understanding of what is church. आणि त्या गोष्टी आपल्याला आशीर्वादित देखील करतात आणि आपली समजूत मंडळीविषयीची अधिक सुदृढ करतात. The title of the sermon is I will build my church. Jesus says. आणि आजच्या संदेशाचं शीर्षकच आहे की मी माझी मंडळी उभारेन. Right from verse 18, I have taken this title. I will build my church. आणि वचन 18 पासूनच आपण पाहतो की हे जे शीर्षक आहे त्यामधून घेतलं गेलं आहे. And a few things we are going to learn from this passage. That is, Jesus Christ is the founder, builder, owner, and protector of his church. आणि आपण काही गोष्टी यातून शिकणार आहोत. त्या अशा प्रकारे असतील की प्रभू येशू ख्रिस्तच त्या गोष्टीचा किंवा मंडळीचा संस्थापक, त्याला उभारणारा, त्याचा मालक आणि त्याचा संरक्षक देखील आहे. Therefore, a healthy church must be built according to Christ's word and not according to man's wisdom. आणि म्हणून ख्रिस्तच हे सर्व काही असल्यामुळे सुदृढ मंडळी याचा पाया रचणं हे त्याच्या वचनातून झालं पाहिजे, ना की मनुष्याच्या ज्ञानातून. As we begin this series on the healthy church, we must answer one question before discussing preaching, membership, baptism, elders, or discipline. Whose church is this? आणि हे आपण गोष्टीची सुरुवात करत असताना सुदृढ मंडळी या विषयावरती शिकण्याची आपल्याला काही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात. संदेशाबद्दल, मेंबरशिप, बाप्तिस्मा, मंडळीचे वडील आणि मंडळीतली शिस्त. तर ह्या सर्वांच्या सर्व गोष्टींमध्ये मंडळी कुठे आहे किंवा कशी आहे. Sadly, in our culture, the names of the pastors, names of the missionaries are attached to the churches. आणि बऱ्याचदा आपल्या मंडळांची जी नावं किंवा त्याची ओळख जी आहे त्या मंडळीतल्या एखाद्या फेमस किंवा ओळख असलेल्या व्यक्तीशी केली जाते. This is his church, that is her church, that is the church of this pastor or this missionary. आणि बऱ्याचदा त्याची ओळख त्या मनुष्याच्या प्रसिद्धीने केली जाते किंवा त्याच्या नावाने किंवा त्याच्या ओळखीने त्याला ओळखलं जातं. And I think humanly that might be not completely accurate, but we always need to focus our attention, or we need to focus completely on Lord Jesus Christ. आणि बऱ्याचदा हे सर्व काही तंतोतंत योग्य नसेल, परंतु या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवलं हे जाणून घेणं आणि त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. And even the founders and the missionaries and the pastors should cultivate the habit of teaching the congregation that this church belongs to Christ. Christ died and this church belongs to him. आणि म्हणून मंडळीचे संस्थापक किंवा पास्टर किंवा सर्व काही यांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की या सर्व गोष्टींमध्ये ख्रिस्तच या मंडळीचा पाया रचणारा किंवा संस्थापक किंवा तिला उभारणारा आहे. We can get pride from this when people they attach the pastor's name or missionary's name or founder's name to the church. There can be a reason of the pride. आणि बऱ्याचदा त्या अशा गोष्टींचा आपण गर्व करू की हे या मंडळीचा जो संस्थापक आहे तो कोणी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्यामुळे आपण त्या मंडळीमध्ये कदाचित गर्वाने किंवा अभिमानाने त्या गोष्टी बोलू. So this church belongs to Lord Jesus Christ. PRBC, Pune Reformed Baptist Church, is Christ's church because he is the founder and he is the head of the church. आणि म्हणून आजही आपल्या मंडळीचा पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्च याचा देखील संस्थापक ख्रिस्तच आहे आणि त्यानेच ही मंडळी उभारली आहे. And there is in this church there is no man who is head or the foundation of the church. आणि म्हणून या मंडळीचा देखील कोणी एक मनुष्य हा मस्तक नसून ख्रिस्तच हा मस्तक आहे. There is no sir and there is no ma'am. All we are the people of God in the church. आणि म्हणून इथे कोणी सर किंवा कोणी मॅम असा नाही, तर आपण सर्व काही एकमेकांचे बंधू आणि भगिनी आहोत. Whose church is this? आणि मग सर्वप्रथम हा प्रश्न आहे की ही मंडळी कोणाची आहे. Many churches today are built around personalities, program, traditions and entertainment. आणि म्हणून आजकाल आपण मंडळा पाहतो किंवा आपल्याला पाहायला मिळतात की त्या कुठल्या व्यक्तिमत्वावरती किंवा कार्यक्रमाने किंवा त्यांच्या काही रूढी परंपरा आणि त्यामध्ये चाललेली मौज मजा किंवा जे कार्यक्रम आहेत त्यानेच ओळखली जाते. Jesus gives us completely different answer in this text. He says, I will build my church. परंतु ख्रिस्त आपल्याला एकदम वेगळ्या प्रकारचं उत्तर देतो आणि ख्रिस्त तिथे म्हणतो की मी माझी मंडळी उभारेल. Sadly, people go to the churches
because they love famous personality. They do not think that is this church according to the Bible or not. They love the pastor, and because he's famous, they want to join that church. आणि बऱ्याचदा लोकांची अशी समजूत असते किंवा लोक एका प्रसिद्ध पास्टर किंवा त्या सेवकामुळे त्या मंडळीचे किंवा त्या मंडळीमध्ये जातात, कारण की त्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत त्यांची ओळख केली जाते किंवा त्या मंडळीशी त्यांची ओळख केली जाते. Coming back to the passage again, Jesus very clearly teaching that he says, I will build my church. आणि पुन्हा एकदा या शास्त्रभागाकडे येताना आपण पाहतो की ख्रिस्त म्हणत आहे इथे की मी माझी मंडळी उभारेल. Verse 18, he says, I will build my church. And this is the first mention of the church in the New Testament in the Bible. आणि इथे जर पाहिलं आपण सर्वप्रथम जर मंडळी या शब्दाचा उच्चार कुठे आला आहे तर तो या अध्यायामध्ये 18व्या वचनात आला आहे. Matthew has one central question here in this passage as well, that is, who is Jesus? आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की मत्तई शुभवर्तमानामध्ये एक प्रमुख प्रश्न मत्तई शुभवर्तमान नेहमी त्याचं उत्तर देतो, ते म्हणजे ख्रिस्त कोण आहे. In order to start this passage where Jesus is saying, I will build my church, we need to go a little back. In 16th chapter, Lord Jesus Christ revealed himself as the son of David, son of Abraham. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे जाणण्या अगोदर आपण याच अध्यायाच्या काही वचना अगोदर गेलं तर आपल्याला पाहायला मिळतं की तो मनुष्याचा पुत्र आणि दाविदाचा पुत्र म्हणून संबोधला जातो. Abraham's son of Abraham. आणि अब्रामाचा पुत्र देखील. And then he also showed in chapter 4, he is the second, the final Adam. आणि मग आपण अध्याय 4 मध्ये देखील पाहतो प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला दुसरा आदाम असा त्याचा उल्लेख करतो. The greater David and the greater Moses. आणि श्रेष्ठ दावीद आणि श्रेष्ठ मोशे या प्रकारे. And in 16th chapter he is also showing by his works and by his teaching that he is the true Israel. आणि 16व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्वतःला एक प्रकारे खरा इस्रायल राष्ट्र म्हणून संबोधित करतो. So after showing that he is son of God, son of man, son of Abraham, son of David, now he is asking the question to disciple, who do you say that I am? आणि मग मी दाविदाचा पुत्र, मोशेचा पुत्र आणि मी इस्रायल या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर ना तो शिष्यांना विचारत आहे आणि त्यांच्यासमोर असा प्रश्न उभा करत आहे की मी कोण आहे. And Peter answers, well, you are the Christ, the son of living God. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र त्याचं योग्य असं उत्तर देतो की तू मनुष्याचा पुत्र आहे आणि जिवंत देवाचा पुत्र आहे. Yes, you are Christ, the son of living God. आणि तू ख्रिस्त आहेस आणि जिवंत देवाचे पुत्र आहे. Only after Jesus is rightly confessed does he speak about his church. Only after the right confession he gets from the Peter, Jesus now is teaching about the church. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळाल्यानंतरच प्रभू येशू ख्रिस्त मंडळी ही काय आहे याचं उत्तर द्यायला सुरुवात करतो. So there can be no true church without the true Christ. आणि मग खऱ्या ख्रिस्ताशिवाय खरी मंडळी किंवा सुदृढ मंडळी होऊच शकत नाही. Peter confessed who Jesus Christ is, and then Lord Jesus Christ he spoke about the church. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की शिमोन पेत्र त्याचं योग्य उत्तर देतो किंवा त्याचा त्या विश्वासाने ते कबूल करतो आणि मग त्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर पाहायला मिळतं. If you have a wrong Christ, your understanding of the church will be always erroneous or faulty. आणि जर तुम्हाला ख्रिस्ताची ओळख किंवा ख्रिस्ताची परिभाषा जर तुमची चुकली तर मंडळीची परिभाषा देखील तुमची चुकायला सुरुवात होईल किंवा ती चुकेल. And Bible very clearly teaches that church is the apple of Christ's eye. आणि पवित्र शास्त्र आपल्याला ठाऊक आहे की याची आठवण करून देतं की प्रभू येशू ख्रिस्त किंवा मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यामधल्या बुबुळासारखी आहे. Yes, church is not a plan B. आणि चर्च ही काय प्रभू देवाचा एक प्लॅन बी नव्हता. Sadly, many people they think that the plan A with Adam failed. आणि बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की देवाचा जो पहिली योजना होती ती निश्चित झाली नाही किंवा ती अपयशी झाली. Sometimes even people think that the plan with Israel failed and now God came with a new brand plan, and that is the plan of the church, plan B. आणि बऱ्याच लोकांची अशी समजूत होऊन जाते की पहिली त्याची योजना अपयशी ठरल्यामुळे आता प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून तो दुसरी योजना करत आहे. But throughout the Bible, we learn that God is redeeming his people. आणि पवित्र शास्त्र आपण जर पूर्णपणे पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू त्याच्या लोकांना तारत आहे आणि त्यांची तारणाची योजना बनवत आहे. He saves the people and he gathers the people in him. आणि तो त्या लोकांना वाचवत आहे आणि त्या लोकांना गोळा देखील करत आहे. In Genesis, after the fall, we learn the promised seed.
आणि आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं जे बीज आहे ते आपल्याला आपल्यासाठी तो प्रभू त्याचं नियोजन करत आहे. Yeah, and in Abraham, he promised one people from all nations. आणि अब्रामाला देखील त्याच्याद्वारे अनेक राष्ट्र येतील ह्याची आठवण करून देतो आहे. So, very clearly in the Genesis itself, Lord, he spoke to Abraham that by your seed, the families of the earth will be blessed. He did not say that by your seed only Jerusalem or Israel will be blessed, but God very clearly taught that by your seed, the families of the earth will be blessed. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की अब्रामाला प्रभू अशा प्रकारचा आशीर्वाद देतो किंवा अभिवचन देतो. त्यामध्ये बोलतो की तुझ्याद्वारे अनेक राष्ट्र होतील आणि तो असं म्हणत नाही की तुझ्याद्वारे फक्त इस्रायल किंवा यरुशलेम एवढेच आशीर्वाद होतील, तर तो म्हणतो की तुझ्याद्वारे सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. So in the Old Testament, Abraham and Israel, they were the tools, the instrument. आणि जुन्या करारामध्ये आपल्याला तशा प्रकारे पाहायला मिळतं की आदाम आणि अब्राम एक प्रकारे त्याचे साधनं होती. Through the prophets, he promised the new covenant. आणि जे प्रॉफिट्स होते, संदेष्टे होते, त्यांच्याद्वारे प्रभूने नवीन करार आपणास दिला. And Christ came to gather his people. In the pages of the New Testament, we learn that. आणि आपल्याला ठाऊक आहे की आपण नवीन करारामध्ये पाहतो की ख्रिस्त त्याच्या लोकांना जमा करण्यास, गोळा करण्यास आला आहे. Acts records the birth of the New Testament church. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नवीन मंडळीची संस्था कशी होती आहे किंवा त्याचा जन्म कसा होता आहे आपल्याला ते पाहायला मिळतं. And Revelation, the book of Revelation ends with the bride of Christ. आणि आपल्याला पाहायला मिळतं की प्रगटीकरण जे आहे ते मंडळी ख्रिस्ताची वधू या अशा प्रकारे त्याचा अंत होतो. Edmund Clowney says the church is the people whom Christ gathers for himself. आणि मग ते अशा प्रकारे आहे की ख्रिस्त किंवा प्रभू त्याच्या लोकांना जमा करण्यासाठी मंडळीचा वापर करत आहे. And that this introduction leads us to our first point, and that is a healthy church or biblical church begins with the right confession about Christ. आणि म्हणून आपल्याला ख्रिस्त कोण आहे हे समजून घेणं किंवा ते विश्वास करणं महत्त्वाचं आहे आणि त्याद्वारेच आपण पुढे जाऊ शकतो. Verses 13 to 17. Now when Jesus came into district of Caesarea Philippi, he asked his disciples, "Who do people say that the Son of Man is?" And they said, "Some say John the Baptist, others say Elijah, others Jeremiah, or one of the prophets." He said to them, "But who do you say that I am?" Simon Peter replied, "You are the Christ, the Son of living God." Yes. आणि वचन 13 पासून आपण जर पाहिलं, नंतर फिलिपाच्या कैसरियामधल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्टांमधील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. Jesus asked, "Who do you say that I am?" प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? Okay, the other people may have many different opinions about Jesus Christ, but as the elect, as the chosen, as the redeemed one, who do you say that I am? आपल्याला इथे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणत आहे की बाकीच्यांचे काही विचार वेगळे असतील किंवा त्यांची समजूत वेगळी असेल मी कोण आहे याबद्दल, परंतु तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? And Peter, he confessed, "You're the Christ, the Son of living God." आणि मग इथे जो निवडलेला जे त्याचे शिष्य होते त्यामधून शिमोन पेत्र म्हणत आहे की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. And in verse 17, Lord Jesus Christ says, Jesus answered him, "Blessed are you, Simon Bar-Jonah, for flesh and blood has not revealed this to you, but my Father who is in heaven." आणि वचन 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू त्याला म्हणतो आणि तिथे असं लिहिलं आहे की येशूने त्याला म्हटले, शिमोन बार योमा, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केले आहे. Simon Bar-Jonah means son of Jonah. Simon, the son of Jonah. आणि इथे जे शिमोन बारियोना आहे त्याचा अर्थ असा आहे की योना याचा पुत्र. So in this verse we have Simon's earthly father, biological father. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की त्याचा जो वडील आहे, जो शारीरिक वडील आहे एक प्रकारे, त्याचा उल्लेख इथे आपल्याला पाहायला मिळतो. But we also have the mention of the heavenly father in this verse. आणि इथे आपल्याला आपला पृथ्वीवरील वडील किंवा बाप ह्याचं देखील वर्णन आहे आणि त्याच वचनामध्ये स्वर्गीय पित्याचं देखील वर्णन आहे. So Lord Jesus Christ is teaching that
the knowledge or the confession you gave about me, you're the Christ, the Son of living God, it is not because you're the son of Bar Jonah or you're the son of Jonah. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त त्याला हे सांगून देत आहे की हे जे तू म्हणाला आहेस की मी जिवंत देवाचा पुत्र आहे ते तुझ्याद्वारे नव्हे तर स्वर्गातील पित्याद्वारे तू बोलला आहेस. Yes, Christianity or Christian faith cannot be inherited from the parents. आणि जो ख्रिस्ती विश्वास आहे तो आपल्या आई वडिलांकडून पुढे त्यांच्या लेकरांकडे जात नाही. Because dad is Christian or mother is Christian, we do not believe, or Bible does not teach that a child or son or daughter will be automatically Christian. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवत नाही की पिता ख्रिस्ती आहे आणि आई ख्रिस्ती आहे म्हणून त्यांची लेकरं देखील शारीरिकरित्या ख्रिस्ती बनतील असं कधीच होत नाही. And Jesus says, "For flesh and blood has not revealed this to you." The confession that Peter gave, "You are Christ, the Son of living God." This is not because you are a son of Jonah. आणि मग इथे वचन सत्रामध्ये ख्रिस्त आपल्याला सांगत आहे कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर स्वर्गातील पित्याद्वारे हे प्रगट झालेलं आहे आणि म्हणून ख्रिस्त त्याला हे सांगत आहे. This revelation has come to you from the Father who is in heaven. आणि हे जे प्रगटीकरण आहे हे तुझ्याकडे स्वर्गातील पित्याद्वारे आले आहे. This is because of the grace of the Father. आणि हे यासाठी किंवा कारण की त्यामागे पित्याकडून आलेली त्याच्यावरती दया आहे. This is the working of the Holy Spirit in one's life. आणि हे देवाद्वारे एकाच्या जीवनामध्ये होणारे कार्य आहे. This is because of the renewing of the mind. आणि हेच आपल्या विचारांचं नवीनीकरण आहे. This is because of the transformation of the gospel. आणि हे फक्त सुवार्तेमुळे झालेला बदल आहे. This is not just because of the pastor, missionaries, teachers or parents or any human agency. आणि हे काही कुठल्या पास्टर किंवा कुठल्या जो मिशनरी आहे त्याच्याद्वारे किंवा त्याच्याद्वारे घडलेली गोष्ट नाही तर ती पित्याद्वारे किंवा ख्रिस्ताद्वारे घडलेली गोष्ट आहे. Jesus says this came to you from the Father who is in heaven. It is not because of your biological father or because of your earthly father. आणि ख्रिस्त इथे त्याला हेच सांगत आहे की हे तुझ्या पृथ्वीवरील पित्याकडून नव्हे तर स्वर्गातील पित्याद्वारे हे तुला समजलं आहे. Yes, we are all instruments, but we are secondary instruments. आणि निश्चित आपण त्या गोष्टींमध्ये आपण साधनं असू परंतु आपण प्राथमिक साधन नसून आपण दुय्यम आहोत. The primary instrument is always God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आणि त्याचं प्राधान्य किंवा प्रथम साधन दुसरं कोणी नसून स्वर्गीय पिताच आहे. And he says that this confession is you have given this confession. This is the work of our heavenly Father in your heart. आणि ही जी साक्ष तू देत आहे ही फक्त स्वर्गातील पित्यामुळे किंवा त्याद्वारे होत आहे. No one becomes a Christian because of the human wisdom. आणि कोणीही ख्रिस्ती किंवा ख्रिस्तावर विश्वास स्वतःच्या ज्ञानाने ठेवू शकत नाही. Saving faith is completely God's work. आणि जो तारणदायी विश्वास आहे हे फक्त पित्याचं कार्य आहे. The true churches, the healthy churches, biblical churches are made up of people who truly know who Christ is. आणि जी खरी सुदृढ मंडळी आहे हे ख्रिस्ताला खऱ्याने ओळखणाऱ्या लोकांद्वारेच घडते. And as people had the wrong views about Jesus Christ during the lifetime of Jesus Christ, even in our time, there are many churches which are filled with the wrong ideas about Jesus Christ. आणि ख्रिस्ताबद्दलची समजूत त्यावेळेस देखील ख्रिस्त जिवंत असताना आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये होती तशी ती होत होती आणि तशी आजही बऱ्याच मंडळांमध्ये बऱ्याच ख्रिस्ती लोकांमध्ये ती आहे. Some religions they think that he is just a human prophet. आणि बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की तो एक प्रकारे मानवी संदेष्टा होता. He is a moralistic teacher who teaches just do's and don'ts. आणि तो एक प्रकारे चांगली शिकवण देणारा एक शिक्षक होता आणि त्याने आपल्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याची शिकवण दिली. Some believe that he is just a guru. आणि काही लोकांच्या समजुतीनुसार तो एक प्रकारे गुरु आहे. Some believe that he is just a good example to be imitated. आणि काही लोकांच्या समजुतीनुसार तो एक फार असा उत्तम दाखला आहे ज्याचं आपण अनुकरण करू शकू. Some people believe that if I go to him, I will get all that I desire. आणि बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की जर मी ख्रिस्ताकडे गेलो तर मला जे काही हवं आहे ते सर्व काही मला मिळेल. Some people believe that he is like a genie. आणि बऱ्याच लोकांसाठी तो एक प्रकारे जादूगार सारखा आहे जो सगळ्या त्यांच्या गोष्टी पुरवेल. And like a demon who comes out of the lamp and asks the people, what shall I do for you? आणि एक प्रकारच्या दुष्टात्म्यासारखं आहे की जो त्या
लॅम्पमधून किंवा दिव्यातून बाहेर येईल आणि तो त्यांना जे काही हवं आहे त्या गोष्टी पुरवेल. So at the time of Jesus, during the lifetime of Jesus, people had wrong ideas about Jesus. Even churches are filled with people who have wrong ideas and false Christ in their lives and in their churches. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळते की ख्रिस्ताबद्दलची समजूत त्यावेळेस देखील चुकीची होती बऱ्याच लोकांमध्ये आणि आजही बऱ्याच मंडळांमध्ये ख्रिस्ताबद्दलची समजूत ही चुकीची आहे. Even some people believe in the sissified Jesus. आणि बऱ्याच प्रकारे ख्रिस्ताला एक प्रकारे Okay, Vilwana. केविलवाना ख्रिस्त किंवा एक असा कमजोर असा ख्रिस्त म्हणून दाखवलं जातं. Yes, he's dying and he's very lonely without you. आणि एक प्रकारे त्याला असा एक मरणारा किंवा तो त्याला तुमच्याशिवाय काहीच करता येणार अशा प्रकारचा कमजोर ख्रिस्त म्हणून त्याला दाखवण्यात But येतं. Peter said, "You are Christ, the Son of living God." आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्त बद्दलचं प्रभू शिमोन पेत्र म्हणत आहे की तो देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. So healthy churches are made up of the people who truly know who is Christ of the Bible. आणि म्हणून सुदृढ मंडळामधले लोकांना खऱ्या ख्रिस्ताची समजूत असते. Healthy churches are not just filled with the religious people, आणि ज्या ख्रिस्ती मंडळ्या किंवा खऱ्या सुदृढ मंडळ्या या फक्त काही धार्मिक लोकांनी भरलेल्या मंडळ्या नसतात. who just focus on do's and don'ts and who comes in the white. आणि ज्यांच्यामध्ये फक्त काय अयोग्य आणि काय योग्य आहे याचीच चर्चा नाही होत किंवा तेच काय त्याच्याबद्दलच बोलणं होत नाही. So healthy churches begin with the view of God, the high view of God, the high view of Jesus Christ. आणि म्हणून सुदृढ मंडळांमध्ये जो देवाबद्दलची परिभाषा आहे ती फार मोठी ह्या प्रकारे त्याची सुरुवात होते किंवा ती त्याची ओळख बनते. If we do not understand who Father is, who Son is, who the Spirit is, our understanding of the church will be always faulty. आणि जर आपल्याला पवित्र पिता स्वर्गीय पिता कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे आणि पवित्र आत्मा जो कोण आहे यांच्या परिभाषा जर आपल्या चुकल्या तर आपल्याला मंडळी याची देखील परिभाषा आपली चुकीची बनेल. Verse 18, healthy church is built by Lord Jesus Christ. आणि वचन 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुदृढ मंडळी ही ख्रिस्ताद्वारे बांधली जाते. Verse 18, and I tell you, you are Peter, and on this rock I will build my church, and the gates of hell shall not prevail against it. आणि वचन 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की आणखी मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे लोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. This is the heart of the passage. आणि हेच या पूर्ण संदेशाचं आणि ह्या दाखल्यामध्ये असलेलं हे त्याचं हृदय आहे. In the statement of Jesus Christ, every letter, every word is important. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाक्यामधला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. He says, I आणि इथे म्हणत आहे तो की मी will build my church. आणि मी मंडळी रचेल. He did not say, I will build your church. आणि इथे तो म्हणत आहे की मी आपली मंडळी रचेल आणि तो असं म्हणत नाही की मी तुझी मंडळी रचेल. He is also not saying, Peter, you will build my church. आणि तो असंही म्हणत आहे की पेत्र तू माझी मंडळी रचेल. So both statements are wrong. I will build your church and you build my church. आणि मग दोन्ही जे वाक्य आहे ते चुकीचे ठरतील की मी तुझी मंडळी बांधेल आणि तू माझी मंडळी बांध. Yes, Jesus says, I will build my church. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी माझी मंडळी उभारेल. It shows Christ is the builder, Christ is the owner. आणि इथे मी जो आहे त्याचा अर्थच अशा प्रकारे आहे की ख्रिस्तच त्याला बांधणारा आहे आणि तोच त्याचा मालक आहे. All other people are secondary instruments in the church plant. आणि सर्व काही दुसरे लोक जे आहेत ते त्याची दुय्यम साधनं बनतील. Not Peter, not pastors, not denominations, and not programs. आणि पेत्र नाही, कोणी पाळक नाही, कुठली संस्था नाही किंवा कुठल्या प्रकारचा कार्यक्रम किंवा काहीच नाही. Beautifully, Pastor John MacArthur said, Christ himself is the architect and builder of his own church. आणि देवाचे सेवक जॉन मॅकआर्थर अशा प्रकारे म्हणतात की ख्रिस्तच मंडळीचा उभारणारा आणि मंडळीची रचना करणारा आहे. We are the servants, we are the stewards, and our responsibility is faithfulness. आणि आपण एक प्रकारे तिथे दास म्हणून आहोत आणि आपली जबाबदारी अशी आहे की आपण तिथे विश्वास रूपी तिथे सेवा करणं. Even Paul in 1 Corinthians taught that the church belongs to Christ and Christ is the one who gives the growth to the church. आणि पहिल्या करिंथमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पौल देखील म्हणत आहे की ख्रिस्त जो आहे तो मंडळीसाठी कशा प्रकारे त्याग करत आहे. So I means Christ is the builder, he is the architect of the church. आणि इथे जो मी आहे त्याचा अर्थच अशा प्रकारे आहे की मी मंडळीची रचना करणारा आणि त्याला बांधणारा आहे. And then he says will, in English it is will, there might not be will in Marathi I think. आणि इथे आपल्या मराठीमध्ये विल जो आहे त्याचा निश्चित असा शब्द नाही, परंतु त्याचा असा आहे की मी करेल, काहीतरी करेल.
Yes, and this means this is Christ's promise. आणि एक अशा प्रकारे आहे की ख्रिस्त काहीतरी करणार आहे ह्याचं तो अभिवचन देत आहे. Uh, he did not say that I might build my church if the things go well. आणि इथे ख्रिस्त असं म्हणत नाही की जर काही गोष्टी जर चांगल्या झाल्या तर मी ते बांधेल. Peter, if you behave well, I might build the church. आणि इथे असं पण नाही की पेत्र तू जर चांगला वागला तरच मी मंडळी उभारेल. But here, Lord Jesus Christ, He gave the promise, I will build my church. आणि इथे आपल्याला या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे अभिवचन देत आहे की मी माझी मंडळी आपली मंडळी रचेल. Not a possibility, not a superficial wish, but आणि- certainty. आणि एक प्रकारचं काहीतरी होईल किंवा घडेल किंवा एक प्रकारे मी ते करणार आहे तसं नाही तर ते निश्चिततेने तो सांगत आहे. The church will continue until Christ return because the church is being built by Jesus Christ. आणि ख्रिस्त येण्यापर्यंत प्रभू त्याची मंडळी बांधणार आहे. And thirdly, he says, I will build. आणि तिसरी गोष्ट तो म्हणत आहे की मी रचीन. How is he building? आणि कशा प्रकारे तो बांधत आहे. Christ builds through the preaching of the gospel. आणि ख्रिस्त मंडळी कशा प्रकारे बांधत आहे तर सुवार्तेद्वारे तो बांधत आहे. The pure preaching of the word of God. आणि खऱ्या सुवार्तेद्वारे तो मंडळी उभारत आहे. That's why every Sunday churches have a preaching of the word of the Lord. आणि त्यामुळेच मंडळांमध्ये प्रत्येक रविवारी आपण वचनाद्वारे शिकवण घेतो. There is Bible study. आणि तिथे पवित्र शास्त्राचा अभ्यास देखील आपण घेतो. And we proclaim the word even to the dying and the dark world. आणि आपण त्या वचन दुसऱ्यांना देखील सांगतो जे अंधकारामध्ये आहेत. It is not because we love to preach. आणि यासाठी नाही कारण की आम्हाला ते बोलायला किंवा ते सांगायला फार आनंद होतो. In fact, we are terrified. आणि त्याचा खरा अर्थ असा आपल्यासाठी असा आहे की आपल्याला त्याची भीती वाटते. We tremble for preaching. आणि आपण कदाचित फार भयभीत होतो. But this is the means Lord has given us by which He is building His church, by pure preaching of the word of the Lord. आणि हीच ती कृपेची साधना आहे. त्यामधलं जे एक महत्वाचं आहे की देवाच्या शुभवर्तमानाचं सांगणं जाणं किंवा ते बोललं जाणं. He is building the church by the Holy Spirit. आणि तो त्याची मंडळी पवित्र आत्म्याद्वारे देखील बांधत आहे. He is building the church by making disciples. आणि तो त्याची मंडळी त्याचे अनुयायी किंवा त्याचे शिष्य बनवून देखील करत आहे. He is building the church by the ordinances He gave to the church. आणि तो त्याची मंडळी त्याच्या कृपेच्या साधनांद्वारे देखील बनवत आहे. He is building the church by the discipline, by the teaching of the word. आणि तो त्याची मंडळी शिस्त आणि त्याच्या वचनाद्वारे देखील करत आहे. Matthew 28 is the fulfillment of Matthew 16. आणि मत्तय 28 जे आहे ते मत्तय 16 ह्याला पूर्ण करतं. Yes, and God, who marvelously uses the weak people like us as the instrument to build His church. आणि प्रभू आपल्यासारख्या कमकुवत लोकांचा वापर करतो अद्भुतरित्या त्याची मंडळी उभारण्यासाठी. So what a privilege this is that we are in the plan of the Lord and God who graciously using us for this marvelous work. आणि कितीही उत्तम अशी गोष्ट आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रभू अद्भुतरित्या आपल्याला वापरत आहे आणि त्याच्या कार्यासाठी करत आहे. So we praise the Lord and we should count this as the privilege that we are in His work and we are serving together in His church. आणि म्हणून आपण देवाला उंच केलं पाहिजे, त्याला गौरव दिला पाहिजे कारण या कृपेच्या साधनांद्वारे तो आपल्याला मंडळीमध्ये वापरत आहे. Everything that we do in the church, it is not for the pastor or not for any human being. Everything that we do here in the church, cleaning or setting up, winding up, preaching, teaching, practicing Lord's Supper, baptism, and many other things. Everything is because of Lord Jesus Christ. आणि म्हणून आपण मंडळीमध्ये कुठलं कार्य किंवा काम आपण त्या पास्टरसाठी किंवा त्या पालकासाठी नाही करत, तर त्या मंडळीमधले सर्व काही खुर्च्या लावणं, साऊंड सांभाळणं, वचनाची सेवा करणं, लेकरांमध्ये सेवा करणं, त्याच प्रकारे इतर सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काही आपण त्या ख्रिस्तासाठी करतो. And God uses the people and the means to build His church. आणि म्हणून ख्रिस्त अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साधनांद्वारे त्याची मंडळी उभारतो. So I means He is the architect and the builder. आणि इथे मी याचा अर्थ आहे की प्रभू येशू ख्रिस्तच त्याची रचना करणारा आणि त्याला उभारणारा आहे. Will, it is certainty. This is the promise of God.
आणि विल जो आहे तर ते एक प्रकारे ते घडणार आहे याची निश्चितता आहे. And he's building the church by the pure preaching of the word of the Lord, by preaching of the gospel. आणि तो उभारत आहे, तो त्याच्या शुभवर्तमानाने त्याची मंडळी उभारत आहे. And he's using the weak people of like us to build his church. आणि आपल्यासारखे कमकुवत लोकांना तो अद्भुतरित्या त्याची मंडळी उभारण्यासाठी वापरत आहे. And then he says, I will build my church, my. आणि इथे विशेष करून जेव्हा तो पुढे जात आहे, तो म्हणत आहे की ती माझी मंडळी म्हणून. This is Christ's church. आणि ही ख्रिस्ताची मंडळी आहे. He purchased it with his blood. आणि ही मंडळी जी आहे ह्याला त्याने त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतला आहे. When Paul was talking to the elders of Ephesians church, he said that this church is purchased by the blood of God. आणि इफिसकरस पत्रामध्ये तो मंडळीच्या वडीलधाऱ्यांकडे जेव्हा बोलत आहे तेव्हा तो म्हणत आहे की मी ख्रिस्ताने त्याची मंडळी त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतली आहे. John Gill says the church belongs to Christ by election, by redemption, and by effectual calling. आणि तिथे जॉन गिल ख्रिस्ताचे देवाचे दास अशा प्रकारे म्हणतात की मंडळी ख्रिस्ताची आहे त्याच्या निवडीद्वारे, त्याच्या तारणदायी योजनाद्वारे आणि त्याच्या बोलवण्याद्वारे. Therefore, we do not invent the church, we submit to Christ's design. आणि म्हणून आपण काहीतरी नवीन अशी काही गोष्ट मंडळीसाठी करत नाही, तर आपण ख्रिस्ताने जी योजना केली आहे किंवा संरचना केली आहे त्याला आपण स्वतः त्याला आत्मसात करतो. So, as a church, we need to understand who we are from the scripture. आणि म्हणून मंडळी आहे ना, त्याने आपल्याला इथं समजलं पाहिजे की मंडळीमध्ये आपण कोण आहोत किंवा आपली ओळख काय आहे ते समजून घेणं देखील योग्य आहे. We do not invent the church in 2026. आणि म्हणून आपण मंडळी याची काही नवीन अशी संरचना 2026 मध्ये करू शकत नाही. We learn what is church from the word of the Lord and we submit to Christ's design. आणि म्हणून आपण काहीतरी नवीन असं काही काढू शकत नाही, तर आपण ख्रिस्ताने जे वचनामध्ये त्याच्या मंडळीबद्दल सांगितलं आहे किंवा ज्या प्रकारे संरचना केली आहे त्याला ते आपण स्वतःला बहाल करतो किंवा त्याची शिकवण घेतो. So my church, it means Christ is the owner of the church and he purchased it with the blood. आणि माझी मंडळी जी आहे तो ती मंडळी ख्रिस्ताची आहे ज्याला त्याने त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतला आहे. And how do we understand about the church? आणि आपण कशा प्रकारे मंडळीबद्दल शिकू शकतो? Jesus will save his people from their sins implies that his people will not be rescued from the guilt and power of sin as isolated individuals. आणि ख्रिस्त त्याच्या लोकांना पापांपासून वाचवतो ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांची सुटका होईल त्यांच्या सर्व प्रकारच्या पापाच्या सामर्थ्याद्वारे आणि त्यांना वेगळं करण्यात येईल. He is not saving the people or rescuing the people as isolated individuals to stay isolated. आणि म्हणून तो त्याच्या लोकांना त्याच्या पापाच्या सामर्थ्यातून बाहेर काढून काहीतरी वेगळं एकटं ठेवण्यासाठी करत नाहीये. Jesus has people who will called out from the nations through the preaching of the gospel to form a church which is a new society of redeemed people from every race and language. आणि म्हणून ख्रिस्त त्याच्या लोकांना त्या अंधकारातून काढल्यानंतर एक प्रकारच्या एका संस्थेमध्ये तो घडवत आहे किंवा त्यांना टाकत आहे जिथे सर्व जाती वंश कुळ ह्यामधून त्याचे निवडलेले लोक ज्यांना तो तारणाचा अनुभव देतो त्यांना तो एकत्र करत आहे. These are the people who gather together on the Lord's day to worship the true and living God, to hear his word, to receive his ordinance or sacraments, to sing his praises, to pray and to give gifts of gratitude for all that God has done for us. आणि हेच ते लोक आहे जे प्रभुवारी त्याच्या वचनाची देवाणघेवाण करतात, त्याला गीते गातात आणि तो जिवंत आणि खरा देव आहे ह्याची ते ओळख करतात आणि त्यामध्ये ते त्याच्या कृपेच्या साधनांचा अनुभव घेतात, त्याला गौरव देतात आणि प्रार्थना करतात आणि एकमेकांना चांगुलपणाने विश्वासाने ते उभारतात. This is a beautiful definition given by Kim Riddlebarger. आणि ही जी एक प्रकारची सुंदर परिभाषा आहे ती किम रिडलबर्गर यांनी दिलेली आहे. We need to understand what is church. आणि आपल्याला हे समजून घेणं देखील गरजेचं आहे की मंडळी काय आहे. In the modern times, the wrong teachings about the church has come. आणि आजकाल आपल्याला पाहायला मिळतं की मंडळीबद्दलच्या चुकीच्या शिकवणी आपल्याकडे येत आहेत. There is one wrong teaching about the church is that your church, therefore you no need to go to church. आणि एक प्रकारे अशी शिकवण आहे की तुमची मंडळी आहे तर नाही युअर चर्च, तुम्ही स्वतः मंडळी आहे. येस. आणि ती अशी शिकवण आहे की तुम्ही स्वतः एक व्यक्ती म्हणून मंडळी आहात तर तुम्हाला मंडळीमध्ये जाण्याची गरज नाही. And then the satellite church that
one Pope sits in Delhi or Bangalore or in Chennai or Hyderabad, and they broadcast that, and the people gather and they listen. The one person in all the cities. आणि एक प्रकारे अशी एक नवीन एक संरचना आली आहे की जिथे कोणच एक संस्थापक आहे जो एका ठिकाणी बसून त्याचं वचन सांगतो आणि त्याच्या सर्व मंडळ ज्या इतर प्रांतामध्ये इतर देशांमध्ये आहे त्या सर्व काही ऑनलाईन किंवा एक प्रकारे तेच वचन ते ऐकतात आणि तिथे स्थानिक कोणीच नसतं. And then the YouTube sermons or the God TV on Sunday. I will listen one sermon on YouTube, or I will watch 3 hours God TV, and I will give my money to some poor. That's all. आणि अशा प्रकारची देखील एक चुकीची शिकवण आहे की मी काही युट्यूबवरती काही संदेश ऐकेल किंवा गॉड टी व्हीवरती मी काही वेळ घालवेल, काही 3 तास बसेल, जेणेकरून मी त्या मंडळी किंवा त्याचा काहीतरी अनुभव घेईल आणि मी काहीतरी माझा दानधर्माच्या रूपी मी काहीतरी एखाद्या गरीबाला मदत करेल. John Calvin says that you do not have God as your father if you do not have a church as your mother. आणि जॉन कॅल्विन अशा प्रकारे वक्तव्य करतात. ते म्हणतात की मंडळी ही तुमची माता जर Yes. स्वर्गीय पिता जर तुमचा पिता नसला तर तुमची मंडळी माता होऊ शकत नाही. So this is all interconnected. Our relationship to God through Lord Jesus Christ, and how do we understand and serve His church. आणि हे सर्व काही एकमेकांशी संलग्न आहे आणि त्यामुळे मंडळी कोण आहे आणि मंडळीमध्ये कशा प्रकारे आपण सेवा करू शकतो हे समजून घेणं गरजेचं आहे. So Pastor Kim Riddleberger, he very clearly and beautifully says that God did not rescue us from the power of sin as isolated to stay isolated individuals. आणि म्हणून किम रिडलबर्गर जे देवाचे दास आहेत ते अशा प्रकारे वक्त करतात आणि ते म्हणतात की देवाने आपल्याला वेगळं करून तो फक्त आपल्याला एकटे ठेवत नाही, तर तो आपल्याला एका संस्थेमध्ये किंवा एका कळपामध्ये तो ठेवतो. Yes, he is calling the people by the preaching of the gospel from all the nations. आणि तो त्याच्या सुवार्तेद्वारे सर्व राष्ट्रांमधून त्याची लोक गोळा करत आहे. And he is forming a church. आणि तो त्याद्वारे एका मंडळीची संरचना करत आहे. And it is a new society of redeemed people from every race and every language. आणि तो त्याद्वारे त्या लोकांचा एक कळप करत आहे, सर्व भाषांमधून, सर्व अनेक विश्वासांमधून, राष्ट्रांमधून आलेल्या लोकांसह. And they gather on the Lord's day. आणि ते प्रभुवारी एक प्रकारे जमतात To worship the true and living God. आणि ते खऱ्या आणि जिवंत देवाची उपासना करतात. Yes. So when Jesus Christ said, "I will build my church," our definition of the church should be very clear. आणि म्हणून ख्रिस्त जेव्हा म्हणत आहे की मी माझी मंडळी रचेल, तेव्हा आपली जी मंडळीबद्दलची परिभाषा आहे ही योग्य असणं गरजेचं आहे. So people of God redeemed by the blood of Jesus Christ. आणि देवाचे लोक जे आहेत जे त्याच्या रक्ताद्वारे विकत घेतले आहेत, People who belong to Christ, they belong to His church as well. आणि जे ते विकत घेतलेले लोक आहेत ते मंडळीमध्ये असणं देखील तितकंच गरजेचं आहे. And then in the very passage, Jesus said, "I tell you, you are Peter, and on this rock I will build my church." आणि ते त्याच दाखल्यामध्ये आपण पाहतो ख्रिस्त म्हणत आहे की मी या खडकावर आपली मंडळी रचेल. What is the rock here? आणि इथे जो खडक आहे तो कोण आहे? This is one of the most debatable verses in the scripture. आणि हे एक प्रकारे अशा प्रकारचं वचन आहे जिथे फार वाद आहेत, Yes. वादविवाद आहेत. Roman Catholic view, Roman Catholic Church teaches that Peter himself is the rock. आणि जे रोमन कॅथलिक जे चर्च आहे त्यांची परिभाषा अशा प्रकारे आहे की इथे पेत्र जो आहे तोच खडक आहे. And his authority continues through the popes. आणि त्याचा जो अधिकार आहे तो त्या पोपद्वारे पुढे जातो. So they say that Peter was the first pope. आणि ते एक प्रकारे असे म्हणतात की पेत्रच सर्वप्रथम असलेला पोप आहे. But what Jesus said, "You are Peter, and on this rock I will build my church." आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेल. So the rock is not Peter as individual, nor is it the office of the pope. आणि इथे पेत्र जो आहे तो खडक नाही एक व्यक्ती म्हणून किंवा त्याच्याकडे कुठलाही अधिकार नाही एक प्रकारे पोप असल्याचा. Rather, rock is Peter's God-given confession concerning Christ. आणि ते मग अशा प्रकारे आहे की पेत्राने दिलेली साक्ष ख्रिस्ताबद्दलची आणि तेच ते खडक आहे. Peter was an apostle, and we can say that this is the apostolic witness of Christ Jesus Christ. आणि एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो की हा जो आहे एक प्रकारे पेत्राने दिलेली ख्रिस्ताबद्दलची साक्ष आहे. Yeah, notice the flow of the passage. Jesus us
Who do you say I am? Peter confesses, You are the Christ. आणि आपण एक प्रकारे याची संरचना जर पाहिली तर इथे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रश्न उभा करतो की मी कोण आहे, आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पेत्र म्हणतो की तुम्ही ख्रिस्त आहात. And Jesus says, Upon this rock I will build my church. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा म्हणतो की आपण या खडकावर मी मंडळी बांधेल. So the emphasis is not on Peter's greatness, but on Christ's identity as confessed by Peter. आणि मग इथे या दाखल्यामध्ये या गोष्टीवर भर नाही की पेत्र किती श्रेष्ठ आहे, तर ह्याच्यामध्ये आहे की पेत्राने काय गोष्टीची कबुली दिली. So many authors and scholars they agree that the rock is Peter's confession or apostolic confession. आणि बऱ्याच जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांचं मग असं म्हणणं आहे किंवा ते अशा प्रकारे अशा विश्वासावर येतात की हा जो खडक आहे ते दुसरं तिसरं काही नसून पेत्राने ख्रिस्ताबद्दलची जी कबुली दिली आहे ते आहे. Yes, you are Christ, the Son of living God. आणि तेच हे आहे की तू ख्रिस्त आहेस किंवा आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. So Peter's apostolic confession is the rock. आणि ही पेत्राची जी ख्रिस्ताबद्दलची कबुली आहे हाच तो खडक आहे. And in his confession, Christ is at the center. आणि या कबुलीमध्ये ख्रिस्त त्याच्या मध्यभागी आहे. The other verses of the New Testament teaches that Christ is the foundation of the church. आणि आपल्याला नवीन करारामध्ये दुसरे काही असे संदर्भ पाहायला मिळतात की ख्रिस्तच त्या मंडळीचा पाया देखील आहे. New Testament consistently teaches in 1 Corinthians 3:11, no one can lay a foundation other than Jesus Christ. आणि पहिले त्याचा 3रा अध्याय वचन 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं No other foundation. येशू ख्रिस्तच हा पाया आहे आणि त्याचा पाया दुसरं कोणी घालू शकत नाही. Ephesians chapter 2 verse 20, the church is built on the foundation of the apostles and prophets, Christ Jesus himself being the chief cornerstone. आणि इफिस्करासाचा 2रा अध्याय वचन 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रेषित व संदेष्ट या पायावरती तुम्ही रचलेले आहात आणि स्वतः ख्रिस्त येशूच मुख्य कोनशिला आहे. And then 1 Peter chapter 2 verse 6, Peter himself points believers to Christ, not to himself as the cornerstone. आणि पहिले पेत्र याचा 2रा अध्याय वचन 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पहा निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनेत बसवतो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. Yes, from the church history we learn that Calvin he wrote, the rock is faith which Peter confessed. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की जॉन कॅल्विन देखील याबद्दलचं जेव्हा वक्तव्य करतात तर इथे म्हणतात की हा जो खडक आहे ते दुसरं तिसरं काही नसून पेत्राचा जो विश्वास आहे ज्याची त्यांनी कबुली दिली तो आहे. R.C. Sproul says that church stands upon the apostolic confession that Jesus is the Christ. आणि R.C. स्प्रॉल हे देखील अशा प्रकारे या वचनाबद्दलचं वक्तव्य करताना असं म्हणतात की ही मंडळी जी आहे ती कशावरती उभी आहे, तर ते दुसरं तिसरं काही नसून या शिष्यांच्या त्या कबुलीबद्दलचं आहे जे ते ख्रिस्ताबद्दलची करतात. Christ alone is the head of the church, not Peter nor any earthly successor. आणि ख्रिस्तच हा मंडळीचा मस्तक आहे, ना की पेत्र किंवा त्याच्या सोबत असलेला कोणीही. If the church had built on the human wisdom or on the human, it could have vanished by first century itself. आणि जर मंडळी याची जी संरचना कुठल्याही मनुष्याच्या योजनेद्वारे जर झाली असती तर ती पहिल्याच शतकामध्ये त्याचा नाश झाला असता. This is the oldest institute on the face of the earth. आणि पृथ्वीवरती सर्वात जास्त टिकणारी जर कोणती संस्था असेल तर ती मंडळी आहे. Healthy churches are built on Christ revealed in the scripture. आणि जे सुदृढ मंडळ्या आहेत त्या ख्रिस्त प्रकट जे वचनामध्ये होतं त्याच्यावरती ते घडवल्या जातात. Not on personalities, not traditions, and not human authority. आणि कुठल्याही व्यक्तिमत्वावरती नाही किंवा व्यक्तीवरती नाही, या कुठल्या प्रकारच्या रूढी परंपरा किंवा कोणत्याही मनुष्याच्या अधिकारांवरती नाही. The healthy church can never be destroyed, or the church of Christ can be never be destroyed. Verse 18. आणि वचन 18च्या 2ऱ्या भागामध्ये आपण पाहतो की मंडळीचा नाश कधीच होणार नाही किंवा सुदृढ मंडळीचा नाश होणार नाही. I will build my church and the gates of hell shall not prevail against it. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की अंधकाराचं राज्य त्याच्यावरती चालणार नाही. What a comfort and what a beautiful truth for our times. आणि किती ते आपल्याला आशादायी आहे या वेळेमध्ये. The gates of Hades or the gates of hell shall not prevail against the church. आणि जे अंधकाराचे राज्य आहेत ते मंडळीवरती कधीच चालणार नाही. This does not mean that church will never suffer. आणि याचा अर्थ असा नाही की मंडळीला काही गोष्टींमध्ये किंवा त्रासांमधून जावं लागणार नाही. The church will never face persecution. किंवा मंडळीला कधीच छळातून जावं लागणार नाही. It means the church will never disappear, will never be destroyed or vanquished
from the face of the earth. आणि त्याचा अर्थ असा आहे की मंडळी ही जी आहे त्याला पृथ्वीवरून कधीच नष्ट करता येणार नाही. The gates of Hades means death cannot defeat the church. आणि जे अधोलोकाचे द्वार आहे त्याचा अर्थच आहे की कुठलंही मरण किंवा मरण त्याचा नाश करू शकणार नाही. Satan cannot destroy it. आणि सैतान देखील त्याला नष्ट करू शकत A नाही. government cannot stop it. आणि कुठल्याच प्रकारचे राज्य किंवा देश त्याला नष्ट करू शकत नाही. Because Christ himself preserves his church. त्याचं कारण हे आहे कारण की ख्रिस्तच त्या मंडळीला राखत आहे. Christ himself preserves his church. आणि ख्रिस्त स्वतः त्या मंडळीला जपत आहे. John Piper says that the future of the church rests on Christ's promise, not on man's strength. आणि जॉन पायपर अशा प्रकारे म्हणतात की जे मंडळीचं जे भविष्य आहे ते ख्रिस्ताच्या अभिवचनामध्ये संरक्षित आहे आणि मनुष्याच्या सामर्थ्यामध्ये नाही. And fourthly, we learn Christ governs his church through his word, 19 and 20. आणि 19 आणि 20 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ख्रिस्त त्याच्या मंडळीवर कशा प्रकारे राज्य करतो तर त्याच्या वचनाद्वारे. I will give you the keys of the kingdom of heaven, and whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on the earth shall be loosed in heaven. Then he strictly charged the disciples to tell no one that he was the Christ. आणि वचन 19 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. Yes, similar passages we have in Matthew, John, even in the book of John, chapter 20. आणि अशाच प्रकारचे आपल्याला दाखले अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशेष करून योहान कृष्ण वर्तमानामध्ये देखील पाहायला मिळतात. So people, they misinterpret this particular word, binding. आणि बऱ्याचदा बांधणं या वचनाला लोक बऱ्याच प्रकारे त्याचा गैरसमजूत करून घेतात. So they have wrong interpretations. Whatever you bind on the earth means if you bind the devil on the earth, he will be bound in heaven. आणि बऱ्याच लोक त्याचा असा गैरअर्थ करतात की जर तुम्ही सैतानाला इथं बांधलं तर इथं पृथ्वीवरती बांधलं तर तो स्वर्गामध्ये देखील बांधला जाईल. And then in Marathi, the word is bandhane. So some people they even preach that whatever you build on the earth, it will be built in heaven. आणि बरेच लोक त्याचा अशा प्रकारे देखील अर्थ घेतात. मराठीमध्ये ते बांधणं म्हणून आहे, जे काही तुम्ही इथं बांधताल पृथ्वीवर ते स्वर्गात देखील बांधलं जाईल. And there are some false prophets and false apostles. They are selling the plots in heaven. आणि बरेच जे खोटे संदेष्टे खोटे प्रेषित आहेत ते अशा प्रकारे शिकवण देतात की तुम्ही स्वर्गामध्ये एखादी जागा विकत घेऊ शकतात किंवा ते विकतात. And they have got the contract. They are taking the money and they say that I have purchased the land for you in heaven. आणि ते एक प्रकारे त्यांना करार दाखवतात की या कराराद्वारे तुम्ही स्वर्गामध्ये जागा विकत घेऊ शकता. So what does it mean if this does not mean all those nonsense things? What does it mean then? आणि ह्याचा अर्थ जर काय आहे तर ह्या सर्व काही गोष्टी नसून तो काय आहे ते आपण पाहूया. Whatever you bind on the earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven. आणि जे काही तुम्ही बांधताल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे करताल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. The church exercises Christ's authority आणि जी मंडळी आहे ते ख्रिस्ताचा अधिकार गाजवते. by preaching of the gospel, आणि कशा प्रकारे तर त्याच्या वचनाच्या सुवार्तेद्वारे, by baptizing believers, आणि विश्वासणाऱ्यांना बप्तिस्मा by दिल्या guarding the members, आणि त्याच्या मंडळीतल्या लोकांची त्यांचं संरक्षण केल्याद्वारे, exercising loving church discipline. आणि मंडळीमध्ये प्रीती खातीर शिस्त पाळण्याद्वारे. Yes, Lord Jesus Christ is teaching here that whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose in heaven will be loosed in heaven. Whatever you loose on the earth will be loosed in heaven. आणि ते ख्रिस्त तेच सांगत आहे की पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात देखील मोकळे केले जाईल. If the church forgives anyone, God approves that in heaven. आणि ते अशा प्रकारे आहे की मंडळी कुणाला जर क्षमा करत आहे तर त्याद्वारे स्वर्गात देखील पिता त्याला क्षमा करेल. If the church practices church discipline, God approves that in the heaven. आणि मग ते अशा प्रकारे देखील आहे की मंडळीमध्ये जर शिस्त पाळली गेली आणि तीच देवाने जर मान्य केली तर त्याद्वारे देव देखील त्या गोष्टीला मान्यता देईल. Yes, God supports, the heaven supports the church disciplines. आणि एक प्रकारे स्वर्ग देखील मंडळीतल्या शिस्तीला पाठिंबा देतो, मान्यता देतो. Yes, so that's what the Lord Jesus Christ is teaching in this passage. आणि इथे या दाखल्यामध्ये आपल्याला ते देखील पाहायला मिळतं. The church discipline based on the word of the Lord.
आणि जी शिस्त जी आहे ती देखील देवाच्या आधारितच हवी आहे किंवा ती असली पाहिजे. It pleases the Lord, and God approves that church discipline. आणि ती देवाला आनंदी करते किंवा देव त्याच्यामध्ये अभिमान बाळगतो आणि त्याद्वारे मंडळी गौरवली जाते. And if the person repents, he forgives. If the person repents and he leaves his sin, the church forgives and then approves that church in the membership or in the church. आणि एक प्रकारे जर त्या मनुष्याने पश्चाताप केला तर त्याद्वारे मंडळीमध्ये त्याला आपण पुन्हा- वापस घेऊ शकतो आणि Yes. त्याला क्षमा करू शकतो. Yes. Yes. So God has given the authority to the church. आणि हाच अधिकार देवाने मंडळीला दिला आहे. If we allow somebody to be member of the church, so the whole church approves, the whole church agrees that these people will be the member of the church based on their faith, based on their confession. आणि मग ते अशा प्रकारे आहे की मंडळी त्या विश्वासणाऱ्या मेंबर्सकडून किंवा मेंबर्सला जर कुणाला यायचं आहे तर त्यामध्ये सर्वांची मान्यता असणं गरजेचं आहे, त्यांच्या विश्वासाद्वारे, त्यांच्या पवित्र जीवनाद्वारे आणि त्यांच्या साक्षीसाठी. And at the same time, when the person in the church he commits sin and lives in corruption and unholy lifestyle, the church sends that person outside, and for both the things the heaven approves. आणि मग ते त्या मनुष्याने किंवा कोणी एका मनुष्याने जर त्याचं पापी जीवन असेल आणि त्या पापी जीवनाबद्दल जर त्याच्यावरती शिस्त लागू करण्यात येत असेल प्रीती खातीर आणि त्यामध्ये जर त्याला बाहेर काढण्यात येतं तर ते देखील स्वर्गाकडून त्याची मान्यता आहे. So this passage is teaching about the purity of the church, the holiness of God's people. आणि या दाखल्यामध्ये आपल्याला ते देखील पाहायला मिळतं की मंडळीची सुदृढता किंवा त्याचं पावित्र्य कशा प्रकारे राखलं जातं. Christ governs his church through his word, through his believers. आणि ख्रिस्त त्याच्या मंडळीला कशा प्रकारे राखतो तर त्याच्या वचनाद्वारे. And the application this morning from this passage is trust Christ's promise. आणि मग ह्या गोष्टीचं जे लागूकरण आहे ते कशा प्रकारे आहे तर त्याचं सर्वात प्रथम म्हणजे की आपल्याला ख्रिस्ताच्या अभिवचनावरती विश्वास करणं गरजेचं आहे. The future of PRBC does not depend on us, it depends on Christ. आणि म्हणून मंडळी म्हणून आपल्या पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चचं जे भविष्य आहे ते कुठल्या मनुष्यावरती नाही किंवा आपल्यावरती नाही तर ते ख्रिस्तावरती अवलंबून आहे. If he wants, it can stay hundreds of years, and if he wants that the lampstand can be removed, he can remove that lampstand anytime. आणि जर ह्या मंडळीला त्याला राखायचं आहे किंवा जपायचं आहे तर ते प्रभू त्याला जपेल आणि जर ते नसेल तर तो त्याचा जो दीपवृक्ष जो आहे तो काढून घेईल. Like he gave the warning to the church at Ephesus. आणि ज्या प्रकारे आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की एफेसस या मंडळीला ज्या प्रकारे त्यांनी धोक्याची सूचना दिली की तुझा दीपवृक्ष काढून घेण्यात येईल. So the future of our church does not depend on us, but it depends on Lord Jesus Christ. आणि म्हणून मंडळी म्हणून आपलं भविष्य हे कुठल्या मनुष्यावरती किंवा आम्हामधल्या कुणावरती नसून ते ख्रिस्तावरती अवलंबून आहे. Love Christ Church. आणि म्हणून ख्रिस्तावरच्या मंडळीला आपण प्रीती केलं पाहिजे. If Christ shed his blood for the church, we should treasure what Christ treasures. आणि म्हणून ख्रिस्त जर त्याच्या मंडळीसाठी त्याचं रक्त वाहत आहे तर आपण देखील मंडळीला त्या प्रकारे त्याला जपलं पाहिजे किंवा त्याला उच्च समजलं पाहिजे. And as we go further in this Healthy Church series, we are going to learn what expositional preaching is, biblical theology, the true gospel, the genuine conversion, meaningful membership, believers' baptism, Lord's Supper, church discipline, biblical leadership, and disciple making. आणि इथून पुढे आपण या शिकवणींमधून जात असताना की सुदृढ मंडळी कशा प्रकारे घडते तर एक्सपोजिशनल प्रीचिंग किंवा उलगडात्मक संदेश, पवित्र शास्त्रात शिक्षण, खरी सुवार्ता, खरा विश्वास किंवा खरा बदल आणि खरी मेंबरशिप, विश्वासणाऱ्यांचा बाप्तिस्मा, प्रभूचा मेज, मंडळीची शिस्त आणि तशाच प्रकारे पवित्र शास्त्राधीत जे लीडर्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो की जे वडील आहेत ते कसे आणि तशाच प्रकारे जे शिष्य आहेत ते कसे घडवायचे तर त्याबद्दल आपण शिकणार आहोत. These are the Christ blueprint. आणि ही जी संरचना आहे किंवा ही जी शिकवण आहे ती ख्रिस्तानेच घडवली आहे. Yes. At Caesarea Philippi, surrounded by temple dedicated to false gods, Jesus declared, I will build my church. आणि इथे विशेष करून जेव्हा आपण पाहतो ही जागा फिलिपाय कैसरिया ही जी आहे ती बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मंदिरांसाठी ओळखली जायची. तर तिथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी माझी मंडळी उभारेल. For 2000 years,
Many kingdoms have risen and fallen. आणि आपण पाहतो 2000 वर्ष झाले, बरेच राज्य आले, बरेच देश आले आणि ते उभे राहिले आणि पडले. Empires have disappeared. आणि ह्या सर्व काही राष्ट्र उभे राहिले आणि ते पडून गेले. False religions have opposed the gospel. आणि जे खोटे धर्म आहेत किंवा धर्मविश्वास आहेत त्यांनी नेहमी शुभवर्तमानाचा विरोध केला. Persecution has come and gone. आणि छळ देखील आला आणि तो गेला. Yet Christ Church still stands. आणि तरी देखील ख्रिस्ताची मंडळी उभी आहे. And the question is why? आणि मग इथे प्रश्न उद्भवतो का? Because Jesus did not say, "You will build my church." He said, "I will build my church," and He is still building His church. आणि मग त्यामागचं कारण हे असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत नाही की तुम्ही माझी मंडळी उभाराल किंवा उभारताल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी माझी मंडळी उभा करेल किंवा उभारेल. This is not our church, it is Christ Church. आणि मग इथे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं पुन्हा एकदा आहे की ही आपली मंडळी नसून ही ख्रिस्ताची मंडळी आहे. He planned it in eternity. आणि ह्याची जी त्यांनी संरचना केली आहे किंवा याची योजना त्याने अनंत कालापासूनच केली आहे. He purchased it at Calvary. आणि त्याने त्याला कल्वरीच्या क्रुसावरती त्याला विकत घेतला आहे. He builds it through His word. आणि त्याला तो त्याच्या वचनाद्वारे उभारत आहे. He preserves this church by His power. आणि त्याला तो त्याच्या सामर्थ्याने जपत आहे. And one day He will present it to Himself as a glorious bride. आणि तो त्या दिवशी त्या मंडळीला त्याची गौरवी पत्नी किंवा पत्नी याद्वारे तो त्याची ओळख करणार आहे. Even whatever is said, if you do not remember this big idea or the main idea. Healthy church is not built by human wisdom. आणि म्हणून यावेळेस आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे यावेळेस की सुदृढ मंडळी ही कुठल्या सामर्थ्याने किंवा मनुष्याच्या ज्ञानाने उभारली जात नाही, But by the sovereign Lord Jesus Christ, परंतु ती सार्वभौम असलेल्या आपल्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे होते. who gathers, governs, and preserves His people through His word for His glory. आणि तो त्याद्वारे ख्रिस्त त्यांना जमा करतो, त्यांच्यावर राज्य करतो आणि त्यांना जपतो. May the Lord help us to believe in the promise of Jesus Christ. आणि म्हणून आपल्याला आपला स्वर्गीय पिता सहाय्य पुरवो प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या या वचनावर. And may we count this privilege that we are a part of His body, His church. आणि म्हणून हे आपण किती आशीर्वादही मानू कारण की आपण त्या ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आहोत. May God receive all the glory and honor for His word. आणि प्रभूला सर्व काही गौरव आणि मान महिमा असो.